देश का पहला ऐसा प्रधानमंत्री बना ज्यांनी 93,000 शासकीय शाळा बंद केल्या। आता तुम्हाला वाटेल हा फक्त आरोप आहे, हा आरोप नसून नीती आयोग व केंद्रीय शिक्षण मंडळाचा रिपोर्ट आहे। 2014 मध्ये बीजेपी गव्हर्नमेंट येताबरोबरच त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 70,000 शासकीय शाळा बंद केल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 23,000 शासकीय शाळा बंद केल्या। दुसरीकडे हेच लोक लाखो रुपये खर्च करून ॲडव्हर्टायझिंग करतात की पडेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया। पण महाराज तुम्ही शाळाच बंद करणार तर मुलं शिकणार कुठं? देशामध्ये आज सुद्धा 98,000 शाळा अशा आहेत की जिथं साधारण टॉयलेट आणि बाथरूमची सुद्धा व्यवस्था नाही। जवळपास 1,19,000 शाळा अशा आहेत की ज्या शाळेमध्ये आज इलेक्ट्रिसिटी सुद्धा पोहोचलेली नाही आणि जवळपास 1,00,000 शाळा अशा आहेत ज्या शाळेमध्ये फक्त केवळ एक शिक्षक आहे। म्हणजे तो एकच शिक्षक हजेरी लावणार, तो शिक्षक मिड डे मीलची व्यवस्था करणार आणि तो शिक्षक गावातली जनगणना करणार, गावात कुत्रे किती आहेत, मांजरं किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची सुद्धा व्यवस्था तोच करणार। शिक्षकाच्या मागे जर एवढे सगळे कामं असतील तर मग तो शिकवणार कधी? आर्टिकल 21A भारताचं संविधान असं सांगतो की भारतातल्या 6 ते 14 वर्षाच्या प्रत्येक मुलाला फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन मिळालं पाहिजे, क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे आणि ह्या एज्युकेशनची संपूर्ण जिम्मेदारी ही भारत सरकारची राहील। दुसरीकडे सरकार लाखोच्या संख्येने शाळा बंद करत आहे। एकीकडे RSS म्हणते की भारतामध्ये मनुस्मृती लागू करू आणि मनुस्मृती म्हणते की शूद्र आणि अतिशूद्राला शिक्षणाचा अधिकार नाही। याचा अर्थ भारतामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मनुस्मृती लागू करण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि शूद्र आणि अतिशूद्रांना म्हणजे OBC SC STच्या विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे। यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।